संवादच्या आजच्या खास एपिसोडमध्ये आपल्यासोबत समीरा गुज्जर जोशी आहेत. माझी सुरुवातच झाली ती बोला बोला ट्रिंग ट्रिंग पासून. बरोबर. तरुण पिढी असं येऊन भेटून सांगते की मी शाळेत होतो तेव्हा मी तो कार्यक्रम पाहिलाय. तर मग मी त्यांना सांगते मी तेव्हा कॉलेजमध्ये होते वगैरे. पण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करायचे होते. आमच्याकडे 2च नावं दिली होती की या 2 दिग्गजांना तुम्हाला मंचावरती बोलवायचं. आणि आयत्या वेळेस असं झालं की जवळजवळ 7 ते 8 मान्यवर मंचावरती येतील आणि त्या तिथून म्हणे रजनीकांत रजनीकांत. पण मला समोर त्या येणाऱ्या लोकांमध्ये रजनीकांत दिसेना, कारण रजनीकांत आले होते पण ते वेगशिवाय आले होते. ऐन वेळेस सुरक्षा अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आम्ही लाईव्ह टेलिकास्ट नाही करणार पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या काही कारणासाठी. म्हणजे हरकत नाही, मी बोलते लोकांशी तोवर. आणि त्यानंतर मला आपले सगळ्यांचे लाडके गायक संगीतकार शंकर महादेवनजी मला शोधत आले आणि ते मला म्हणाले आपने इतना बढ़िया प्रेजेंटेशन किया, हमें पता ही नहीं चला कि वो आधा घंटा कैसे चला गया. साधारण 1.5-2 दशकं झाली आहे जेव्हा तुम्ही पॉडकास्ट म्हणजे घेणं, आणि खूप जसं बोलला कॉलेज, व्हेरी यंग एज. एका कीर्तन संस्थेचा शतकोत्तर सोहळा होता, तर त्यानिमित्ताने बालकीर्तनकारांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. कारण तेव्हा मी अशीच 8वीत वगैरे होते आणि मग त्याचं स्क्रिप्ट मी लिहिलं आणि मुलाखती घेतल्या. त्या तुकडीमध्ये आपल्याला प्रवेश असणं म्हणजे हुशार मुलांची तुकडी असं मानलं जातं ना. मला प्रवेश मिळाला होता 7वीच्या तुकडीत. पण बाबा म्हणाले नको, तू एक काम कर, तू सकाळची शाळा घे, ब तुकडीत जा. ते म्हणाले मग ब तुकडीत गेलीस तर तू दुपारी 12 नंतर फ्री असशील, तुला वेळ मोकळा असेल आणि मुंबईत जे वेगवेगळे कार्यक्रम होतात ते बघ. प्रयोग इतका हाऊसफुल होता की म्हणजे आतमध्ये आता बसायला जागाच नाही. तर भाऊ मराठ्यांचं स्टेजवरून माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी मला असं खूण करून बोलवलं. तर मी गेले दपकत दपकत. ते म्हणाले बस इथे. स्टेजनी तुम्हाला बोलवून घेतलं. हा, मला कुठेतरी ना अजूनही ती गोष्ट तशीच वाटते. मला अरुण कचरेंनी संपर्क केला. शोले मधली जशी बसंती आहे तसं कॅरेक्टर आम्हाला काळूबाईच्या नावाने चांगभलं मधली ती शालू आहे. आणि नेमक्या त्याच तारखा माझ्या BAच्या परीक्षेच्या तारखा. तर मी पेपरला जाऊन विचारलं होतं की आज कुठला पेपर, आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी BAच्या परीक्षेला गोल्ड मेडलिस्ट होते. तो काळ होता तेव्हा इंटरव्ह्यूज असायचे, आता पॉडकास्ट आहे. काय फरक तुम्हाला काही जाणवला आहे का? अँकर आणि इंटरव्ह्यू ह्याच्यात काय फरक आहे?